ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। देशाच्या राजकारणात 19 डिसेंबरला मोठी घडामोड घडणार। कदाचित भारताचे पंतप्रधानही बदलणार। पंतप्रधान बदलून मराठी पंतप्रधान होण्याचा पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। इस्रायली गुप्तहेराच्या स्टिंग ऑपरेशनमुळे अनेक जण अडचणीत येण्याचीही शक्यता वर्तवली। विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांचे। विरोधी पक्षनेता करायचा नसल्यास करणार नाही असं सांगा, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा सरकारवर निशाणा। राज्यातील सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार। जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान घेतलं जाणार अशी माहिती। भाजप सेना आमदार आज संघाच्या स्मृती भवनात जाणार। स्मृती भवनात भाजप आणि शिवसेनेचा आमदार मंत्र्यांचं बौद्धिक, राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री संघाच्या बौद्धिकाला जाणार नसल्याची माहिती। राज्यातील विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात 1800 कोटींचा घोटाळा। सभागृहातनं आमदार कैलास पाटलांचा शालेय शिक्षण विभागावर आरोप। बार्टी आणि सारथी विद्यार्थ्यांच्या PhD प्रवेशावर मर्यादा घालणार। अजित पवारांची विधानसभेत माहिती। बार्टीच्या प्रश्नावर शिरसाटांनी निधी मागितल्यानंतर अजितदादा सभागृहातूनच निघून गेले। 42,000 मिळतात म्हणून एका घरातले 5-5 जण PhD करतात। अजित पवारांचं वक्तव्य, तर इतरांना संधी मिळत नाही ही दादांची चिंता बरोबर फडणवीसांकडून सुद्धा दुजोरा। पुढे जमीन व्यवहार होत असताना अधिकाऱ्यांनी नकार द्यायला हवा होता। अधिकाऱ्यांनी त्यावेळी कागदपत्र तपासणं गरजेचं होतं। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांवेळी अजित पवारांनी अधिकाऱ्यांवरच खापर फोडलं। पुढे जमीन व्यवहारामध्ये चोर सोडून संन्याशाला फाशी। सरकारी जमिनी कुणाला दिल्यात याची श्वेतपत्रिका काढा, वडेट्टीवारांची मागणी। तर कुणीतरी म्हणतंय अधिकाऱ्यांची चूक, अजित पवारांना टोला। रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात तुटेपर्यंत ताणलं गेलंय, आता थांबलं पाहिजे। अनौपचारिक गप्पांदरम्यान अजित पवारांचं मोठं विधान। उदय सामंत, सुनील तटकरे आणि गोगावलेंशी चर्चा, लवकरच निर्णय घेणार असल्याचीही अजित पवारांची माहिती। लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्यांसंदर्भात राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। विधिमंडळात चर्चेसह ठोस कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। तर 90% जास्त मुलं बेपत्ता असलेली सापडतात, फडणवीसांची यावर माहिती। राज्यात गेल्या 3 वर्षात तब्बल 14,500 बालमृत्यू। हे केवळ कुपोषणामुळेच। कोट्यवधी रुपये खर्चून सुद्धा यामध्ये नेमकं कुणाचं पोषण होतंय, रोहित पवारांचा ट्विट करत निशाणा। सिडकोच्या घरांच्या किमती 10% कमी करण्याचा निर्णय। अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा। तब्बल 17,000 घरांच्या किमती कमी होणार। नागपूर विमानतळासाठी बाह्य मार्ग तयार करण्यासंदर्भात बैठक। मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये चर्चा। तर पुणे संभाजीनगर नवीन महामार्ग बांधला जाणार, गडकरींची घोषणा। राज्यात 19 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज। पुण्याचं तापमान आता 8.8 अंशांवर। आज मध्य, पश्चिम आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वे मार्गावर बोरिवली ते गोरेगाव आणि ट्रान्स हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल दरम्यान, वाशी ते ठाणे दरम्यान ब्लॉक असेल। इंडिगो कंपनीला 59 कोटींच्या दंडाची नोटीस। GST विभागाची मोठी कारवाई। 4 फ्लाईट्स ऑपरेशन इन्स्पेक्टर्सना निलंबित केल्यानंतर सुद्धा ही कारवाई सुरूच। प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आज मुंबईत गोट इंडिया टूरचा भाग म्हणून मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला भेट देणार। मात्र मेस्सीचा कुठलाही फुटबॉल सामना होणार नाही। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।